शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जाचं ओझं किती अमानवी होऊ शकतं याचं काळीज पिळवटून टाकणारं वास्तव चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आलंय. कर्ज फेडण्यासाठी एका शेतकऱ्याला चक्क स्वतःची किडनी विकावी लागल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी शिवदास कुडे यांनी दुधाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी खासगी सावकाराकडून 1,00,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र जनावरे दगावल्यानंतर कर्ज फेडणं अशक्य झालं आणि इथूनच सुरू झाला छळाचा काळा अध्याय. चक्रवाढ व्याजाने 1,00,000चं कर्ज थेट 74 लाखांपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे. शेती विकली, मोटारसायकल विकली, तरीही कर्ज फिटलं नाही. अखेर निर्दयी सावकाराने शेतकऱ्याला किडनी विकण्याचा सल्ला दिल्याचा दावा पीडित शेतकऱ्याने केला आहे. या निर्दयी सावकाराच्या सल्ल्यानुसार कोलकाता व नंतर कंबोडियाला जाऊन 8,00,000 रुपयांना किडनी विकल्याचा धक्कादायक खुलासा शेतकऱ्याने केला आहे. सावकारामुळेच माझ्यावर ही वेळ आली असं म्हणत आता शेतकऱ्यानं न्यायाची मागणी केली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सरकारकडून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा, कर्जमाफीची आश्वासनं दिली गेली, मात्र वास्तवात अशा घोषणा फक्त घोषणाच राहिल्या. शेतकऱ्याचं मरण अजूनही सुरूच आहे. महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांची परिस्थिती तर अधिकच भयावह होत चालली आहे. असे कित्येक निर्दयी सावकारांमुळे आत्महत्याही झाल्या आहेत. अशा निर्दयी सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा.